गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर सकाळी सकाळी छान अशी मस्त सुरुवात झालेली आहे. तर आज आहे अंगारकी चतुर्थी, त्यामुळे म्हटलं सगळ्या अगोदर लाद्या वगैरे पुसून घ्याव्या. आणि त्यामुळे साडीसुद्धा पटकन घातली नाही, आंघोळ केली आणि पटकन लाद्या पुसायला घेतल्या. लाद्या पुसून घेतल्यानंतर परत साडी वगैरे घातली आणि छान अशी सुंदर आज गणपती बाप्पाची रांगोळी. कारण श्रावण महिन्यातली चतुर्थी आणि त्यातनं अंगारकी योग आलेला आहे, त्यामुळे ह्या चतुर्थीला खूप सारं महत्त्व आहे. तर म्हटलं चला आज मस्त अशी तुमच्याशी गणपतीची रांगोळी शेअर करू, जेणेकरून आता गणपती येणार आहेत तर तुम्हाला काढायला देवघरासमोर किंवा दारात खूप छान सुंदर आणि सुरेख आणि अगदी कमी वेळामध्ये होणारी आणि खूप सोपी रांगोळी शेअर करते. तर अगदी छान अशी मस्त सुंदर बिना टिपक्यांची रांगोळी शेअर केलेली आहे आणि खूप सुंदर आणि खूप छान दिसते बरं का ही रांगोळी दारामध्ये. खरं तर देवघरामध्ये ज्यांच्या जागा असेल ना काढायला, तर त्यांनीसुद्धा ही देवघरासमोर काढू शकता. एवढी इझी रांगोळी आहे. मस्त अशी छान छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि बघू शकताय तुम्ही. अशी रांगोळी जर काढली तर खरंच वारानुसार किंवा ज्या ज्या देवाचा वार असेल किंवा असं काय असेल ना, तर छान वाटतात अशा रांगोळ्या काढायला. इकडे बघू शकताय सुंदर अशी रांगोळी काढून घेतली. पाटालासुद्धा डिझाईन म्हणून ते फुलं लावलेली आहेत. इतकं सुरेख दिसत होती ना आजची दारामधली रांगोळी. तर आज अंगारकी चतुर्थी, त्यामुळे म्हटलं आज मस्त अशी रांगोळी तुमच्याशी शेअर करूया. गणपती गौरी येणार आहेत तर सगळ्यांनाच काढायला बरी पडेल आणि सोपी आहे. चला तर आता मस्त अशी बागेमध्ये फुलं तोडायला आलेली आहे. आज मस्त रात्रभर पाऊस पडला, खूप सारा पाऊस रात्रभर पडला आहे आणि आता बघा सकाळी सकाळी मस्त असं ऊन पडले. तर भारी वाटतं, सूर्याची किरणं मस्त अशी आपल्या बागेमध्ये आणि छान वाटतं. आणि माझा नागवेलीचा वेल बघू शकताय तुम्ही, आता खूप चांगला आलेला आहे आणि त्याची पानंसुद्धा खूप मोठी व्हायला लागलेत. बागेमध्ये आता खूप सारं हे झालेलं आहे. रात्रीसुद्धा हे जे मोठं झाड आहे ना ते असं पूर्ण हे झालं आहे, आता त्याला बांधावं लागेल. रात्री भरपूर असा पाऊस पडला आणि सकाळी भरपूर असं कडक ऊन पडले. तर भरपूर अशी गोकर्णाची फुलं, धोत्र्याची फुलं घेतली. आणि हा बघू शकता हजारी मोगरा. तर इतकी छान फुलं लागतात ना आणि इतकं तोडल्या याचा वास तर इतका येतो ना. आता असे गुच्छच्या गुच्छ बघा हे फुलांची येतात, ह्याला हजारी मोगरा म्हणतात आमच्याकडं. आणि हे आत्ता ह्या 2-4 वर्षातच हे रोप म्हणजे हे झाड निघलेलं आहे बघा. पहिले काही कुठं दिसत नव्हतं, पण हे आमच्या गावामध्ये. आणि ह्याचं कसं आहे बघा, मुळ्या फुटतात. म्हणजे एक झाड लावलं का त्याची कितीतरी झाडं आजूबाजूला सगळीकडे जेवढी मुळी लांब जाईल ना तेवढ्या मुळ्या फुटतात. देवांची देवपूजा करून घेतली, मस्त अशी महादेवाची पूजा आणि सुंदर अशी बागेतली आणलेली सगळी फुलं देवांना वाहिली. आज अंगारकी चतुर्थी, त्यामुळे सुंदर अशी पूजा झालेली आहे. तर चला तर मैत्रिणींनो, आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल